नमस्कार मित्रांनो, राज ठाकरेंच्या भाषणावर व्हिडिओ करा असा आग्रह झाला तरी करायचा नाही असा विचार केला होता, पण प्रतिक्रियांमध्ये आग्रह झालाच आणि म्हणून म्हणलं राज ठाकरेंच्या भाषणावर नाही, कारण त्यांनी स्वतःच सांगितलं की ते मीरा भाईंदर येथे भाषण करायला आले नव्हते, एका मनसेच्या शाखेचं उद्घाटन करायला आले होते आणि शाखेचं उद्घाटन करतच आहात तर एक रस्त्यावरची किंवा त्याला नुक्कड सभा, कोपरा सभा वगैरे, तर अशी एक सभा घ्या असा आग्रह अविनाश जाधव यांनी केला, म्हणून मी सभा घेतोय आणि मी काही इथे फार काळ भाषण करणार नाही किंवा मोठं भाषण करणार नाही, त्यांनी स्वतःच सांगितलं, त्यामुळे त्याचं विश्लेषण वगैरे करण्याच्या भानगडीत मी पडणार नाही आहे। पण मराठी माध्यमांच्या दृष्टीने हे भाषण म्हणजे दसरा दिवाळी, कारण देवेंद्र फडणवीसांना लक्ष करण्यात आलं, त्यामुळे त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट होती। राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं। आव्हान कशाचं दिलं तर हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केलात तर मराठी दुकानं काय शाळा पण होऊ, म्हणजे दुकानं काय शाळा पण भरू देणार नाही वगैरे वगैरे। दुसरा मुद्दा, त्यांच्या दृष्टीने निशिकांत दुबे खासदार यांना आव्हान देण्यात आलं की आम्हाला जर तुम्ही पटक पटक्के मारणार असाल तर तुम्हाला आम्ही डुबे डुबे के, डुबा डुबा के किंवा दुबे दुबे के, म्हणजे बुडवून बुडवून मारू थोडक्यात। जाऊ दे, आपलं काही हिंदी चांगलं नाही आणि मराठीची वाट लागायची त्याच्यामुळे। आणि हे दोन प्रमुख मुद्दे होते, त्यातल्या काहींना एक तिसरा मुद्दाही त्याच्यामध्ये दिसला, तो म्हणजे अख्ख्या भाषणात कुठेही उद्धव ठाकरेंचा किंवा उबाठा सेनेचा उल्लेख नव्हता। म्हणजे उद्धव ठाकरेंना बंधुप्रेमाचं भरतं आलं असताना संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीतही राज ठाकरे सोबत आल्याची आठवण करून देत असताना राज ठाकरेंना मात्र आजच्या सभेत उद्धव ठाकरेंचा किंवा काही पुळका आल्याचं किंवा काही त्याच्याबद्दल निदान भाषणात तरी काही व्यक्त करण्यात आलं नाही। त्यांनी समाचार घेताना काही यूट्यूबर, पत्रकार वगैरे असं काही उल्लेख केला, काहींना वाटलं तो उल्लेख भाऊंबद्दल असावा, भाऊ तोरसेकरांबद्दल, मला काही असं जाणवलं नाही। पण प्रतिक्रियांमध्ये कोणीतरी लिहिलं आहे की राज ठाकरेंनी भाऊंवर टीका केली वगैरे। पण राज ठाकरेंचा रोख असा होता की माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं काही सेटिंग नाही आहे, ही काही देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट नाही आहे। देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट म्हणजे असा एक अंदाज व्यक्त करण्यात आला होता की मराठीच्या मुद्द्यावर मनसे आणि उबाठा सेना एकत्र आल्याने एकाच दगडात कसे अनेक पक्षी मारले गेलेले आहेत। एकीकडे त्याच्यामुळे भाजपाचा मित्र पक्ष असलेली शिवसेना अडचणीत आलेली आहे, म्हणजे त्यांना आता भाजपाच्या सोबत दुय्यम भूमिका घेणं कसं भाग पडेल, त्यांची अवस्था कशी घरकाना घाटका अशी होईल। दुसरीकडे उबाठा सेनेलाही याच्यातनं वर करणे, त्यांना एक मुद्दा मिळाला असला तरी त्यांना निवडणुकीच्या काळात मराठीच्या मुद्द्यावर समोर जाणं, लढाईला सामोरं जाणं किंवा मराठीच्या मुद्द्यावर निवडणुका लढणं उबाठा सेनेसाठी अवघड असणार आहे, कारण त्यांना मतं देणारे मुख्यतः मुसलमान आहेत जे मराठी बोलत नाहीत आणि त्यामुळे आज जरी त्यांना आनंद झाला असला तरी उद्या त्यांना अडचण होईल वगैरे वगैरे। आणि अमराठी वर्ग सगळा एकजूट होऊन भाजपाला मतदान करेल, तसंही मुंबईमध्ये मराठी लोकांची संख्या जेमतेम 20% आहे, काही जणांच्या मते तर 18% आहे। मुसलमानांची लोकसंख्या मुंबईमध्ये साधारणतः 20 ते 25% इतकी असू शकते आणि त्यामुळे तीन रंगी निवडणूक होईल आणि त्याचा फायदा भाजपाला होईल असा अंदाज लोकांनी व्यक्त केला होता। ते त्यांनी खोडून काढलं। त्यांचं म्हणणं होतं असं काही स्क्रिप्ट वगैरे नाही आहे, कोण स्वतःच्याच स्क्रिप्टमध्ये स्वतःला विलन बनवेल। देवेंद्र फडणवीसांनी जर हे स्क्रिप्ट लिहिलं असेल तर ते स्वतःला विलन का बनवतील, स्वतःची बदनामी का करवतील, स्वतःच हिंदी हा तिसरा विषय म्हणून सरकारी शाळांमध्ये शिकवायला, हे सक्ती नाही आहे पण बऱ्याचशा शाळांमध्ये हिंदी तिसरा विषय शिकवायला
तो निर्णय बासनात का गुंडाळतील जर त्यांनीच ही स्क्रिप्ट लिहिली असेल तर, असा प्रतिप्रश्न राज ठाकरे यांनी केला. पण माझा मुद्दा तो नाही, म्हणून म्हटलं की याच्यावर विश्लेषण किंवा याच्यावर उत्तर प्रत्युत्तर याला काही अर्थ नाही आहे. पण एक गोष्ट डोळ्यासमोर अतिशय स्पष्टपणे दिसतंय आणि मागे देखील मी उल्लेख केला होता. राज ठाकरेंनी स्वतः भाषणात सांगितलं की आम्ही रस्त्यावरची ताकद आहोत. आमची विधानसभेत किंवा लोकसभेत ताकद नसेल पण आम्ही रस्त्यावरची ताकद आहोत. पण शेवटी कुठलाही राजकीय पक्ष शेवटी निवडणुका लढण्यासाठीच जन्मलेला असतो, कारण नुसती रस्त्यावरची लढाई लढणारा पक्ष किंवा संघटना फार काळ टिकू शकत नाही. तुम्हाला या ना त्या प्रकारे सत्तेत येणं आवश्यक असतं किंवा सत्ताधारी पक्षाचे आशीर्वाद असणं आवश्यक असतं. त्याशिवाय दीर्घकाळची लढाई लढता येणं अवघड आहे. पुढच्या निवडणुका जेव्हा होतील 2029 साली, तेव्हा कल्पना करा मुंबईमध्ये साधारणतः 250 किलोमीटरचा मेट्रो प्रकल्प पूर्ण झाले असतील. 100-125 किलोमीटरचे मेट्रो प्रकल्प प्रगतीपथावर असतील. दुसरा विमानतळ मुंबईचा, नवी मुंबईचा विमानतळ अगदी प्रकल्प पूर्णत्वाला गेला नसला तरी काही कोटी प्रवाशांची वाहतूक त्याच्यावरनं सुरू झाली असेल. तो विमानतळ सुरू होताच त्याच्या आजूबाजूचा सगळा जो प्रदेश आहे जिथे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले, ते नागरीकरण आणखीन त्याचा विस्तार होऊन तो अगदी रोहा माणगावपर्यंत ते नागरीकरण पसरणार आहे. म्हणजे रायगडची मराठी लोकसंख्या पुढच्या 5 वर्षात झपाट्याने कमी होणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जी गोष्ट ठाण्याच्या बाबतीत झाली, जी गोष्ट आधी मुंबईच्या बाबतीत झाली, जी गोष्ट आता पालघर जिल्ह्याच्या बाबतीत होते, तीच गोष्ट रायगडच्याही बाबतीत होते. पुढच्या 5 वर्षात रायगडची जिल्ह्याची मराठी लोकसंख्या किमान 20 ते 25% कमी होणार आहे. किमान 20 ते 25%. आवडो अथवा नवडो, वाळवण बंदर तोपर्यंत सुरू होईल अशी अपेक्षा आहे. कोस्टल रोड अगदी पालघरपर्यंत किंवा तिथपर्यंत झाला नाही तरी किमान तो त्याची पुढची फेज म्हणजे विरारपर्यंत, वर्सोवापर्यंत तेवढा तरी पूर्ण होईल. हा सगळा भाग झाला की या भागाची ही लोकसंख्या, त्याला जर समृद्धी महामार्गाशी जोडण्याचं काम तोपर्यंत पूर्ण झालं, 2029 साली, अजून 4 वर्ष आहेत, तर या सगळ्या भागाची लोकसंख्या 3.5 ते 4 कोटी असेल. आज मुंबईची मराठी लोकसंख्या 20% खाली आहे. MMR क्षेत्राची मराठी लोकसंख्या कदाचित माझ्याकडे आकडेवारी नाही पण 55-60% असेल. त्या MMR क्षेत्राचीही मराठी लोकसंख्या 30%च्या आसपास, 30 ते 35% खाली येणार आहे. कारण जिथे गरज आहे की उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी रायगडमध्ये, मीरा भाईंदरमध्ये किंवा डहाणू, बोईसर, पालघर, भिवंडी हा जो सगळा मधला भाग आहे, वाडा, या भागामध्ये मराठी माणसांना स्वस्तात घरं कशी उपलब्ध होतील, रोजगार कसे उपलब्ध होतील, त्यासाठी ना सरकारचं कुठलं धोरण असणार आहे, ना दोन्ही सेना आणि एक मनसे यांच्याही अजेंड्यावर हा विषय आत्ता तरी दिसत नाही आहे. आणि तो विषय घ्यायचा ठरवला तरी नेमकं काय करायचं याची कल्पना नाही. म्हणजे एकीकडे दुकानदारांना तुरळक ठिकाणी मराठी बोलायला भाग पडणं, जे काही व्हॉट्सअप स्टेटस ठेवतील असा काहीतरी मराठी विरोधी त्यांना धमकावणं, मारहाण करणं, शाळांमध्ये तोपर्यंत कदाचित प्राथमिक शाळेत, हे मला हेही कळलं नाही की 5वीपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये हिंदी आहे. मी स्वतः हिंदी शिकलो 5वी ते 7वी, नंतर मी ते घेतलं नाही. म्हणजे मलाही हिंदी काही फार आवडत नव्हतं. मी संस्कृत घेतलं. 11वी-12वी मी संस्कृत घेतलं होतं. म्हणजे 8वी ते 12वी मी संस्कृत घेतलं, पण 5वी ते 7वी मी हिंदी शिकलो. म्हणजे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा 5वी ते 7वी मराठी शिकतोच आहे. म्हणजे असं नाही की 1ली ते 5वी शिकवले आणि तो फाडफाड हिंदी बोलेल आणि आता तोडकं मोडकं हिंदी बोलेल, असं काही होणार नाही आहे. कारण हिंदीचीच अवस्था अतिशय दयनीय आहे. हिंदीने काहीतरी 250 भारतीय भाषा वगैरे संपवलेत वगैरे, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही दिल्ली, नोईडा वगैरे या भागातल्या लोकांशी बोलता तेव्हा तुम्हाला जाणवतं कधी कधी तुमचं हिंदी, मी मुंबई या हिंदी नाही म्हणते, पण त्याच्यात मुंबईतल्या ज्या लोकांना जरा बऱ्यापैकी हिंदी येतं
ते आपलं हिंदी त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं असल्याचं जे दिल्ली NCR भागात राहणाऱ्या लोकांच्या पेक्षा म्हणतोय मी. अगदी काही उत्तर प्रदेश बिहारमधल्या लखनौ वाराणसी वगैरे इथल्या लोकांची तुलना करत नाही आहे, पण ही अवस्था आहे. कारण तिथेही इंग्रजी माध्यमांच्या शाळा, तिथेही हे जे सगळं जागतिकीकरणामुळे मिश्र समाज, अहमदाबादमध्ये जाऊन बघा, गुजरातमध्ये जाऊन बघा, सर्रास तिथे मुलं आता हिंदी गुजराती बोलत नाहीत, हिंदी बोललं जातं. कारण इंटरनॅशनल स्कूलचं पेव फुटलेलं आहे तिथेही. आणि तिथेही मिश्र समाजाची, कारण अदानी उद्योग समूह आहे, इतर मोठ्या ज्या गुजराती माणसाच्या कंपन्या आहेत त्या आता राष्ट्रीय कंपन्या किंवा काही बहुराष्ट्रीय कंपन्या झाल्या. तिथे काम करणारे लोक देशभरातून आलेले आहेत. बाय द वे महाराष्ट्रातले खूप लोक अदानीमध्ये, अदानी बंदरात तुम्ही गेलात तर पूर्वी JNPT किंवा मुंबई बंदरात काम करणारे अनेक लोक मुंद्र्याला अदानी पोर्टमध्ये काम करतात. आणि हे असे सगळे लोक आल्यामुळे तिथलीही भाषा, गुजरातमधल्या अनेक ठिकाणची भाषा, अहमदाबादमध्ये तर खास करून तुम्हाला जाणवतं हिंदी भाषा सर्रास बोलली जाते. आणि त्यामुळे हे सगळं होत असताना आपोआप भाषिक राजकारणाचा पाया अधिक अरुंद ठिसूळ होतं. मी ते संपेल असं म्हणत नाही आहे, पण असं होत असताना या मुद्द्यांना वाचा फोडली नाही, त्याच्यासाठी जर प्रयत्न केले नाहीत सरकारने किंवा विरोधी पक्षांनी किंवा रस्त्यावरच्या पक्षांनी, म्हणजे तर मग मराठीसाठीची लढाई 2029 साली आणखीन अवघड होणार आहे. आणि त्यामुळे इकडे तिकडे एखाद्या लढाईत छोटासा विजय मिळाला पण युद्ध हातात न गेलं असं जर होऊ द्यायचं नसेल तर महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्राला, म्हणजे मुंबई पुणे नाशिकच्या पलीकडच्या महाराष्ट्राला, तिथल्या मराठी भाषिक माणसाला, आणि तिथला मग तो 200 वर्ष राहणारा मारवाडी गुजराती माणूस असला तरी चालेल की जो मराठी भाषेत शिकलेला आहे, मराठी शाळेत शिकलेला आहे, जो दैनंदिन बोलण्यासाठी मराठीचा वापर करतो, अशा लोकांनाही जर रायगड आणि पालघर या जिल्ह्यामध्ये अधिक संख्येने राहायची जागा उपलब्ध झाली, रोजगार उपलब्ध झाला, तरच मराठी टिकणार आहे. तिथे पुन्हा झोपडपट्टी पुनर्विकासासारखे दिव्य प्रकल्प राबवले, 4चा FSI वाटून 10-10 फुटाचं अंतर सोडून एका घरातनं हात बाहेर काढला तर दुसऱ्या घरात हात जाईल एवढ्या जवळ इमारती बांधून जर विकास केला, आणि या विकासाच्या, अशा प्रकारच्या विकासाच्या मुद्द्यावर सगळे पक्ष त्यांच्यामध्ये एकमत आहे, कोणालाही त्याच्यामध्ये वेगळी, म्हणजे पूर्वी गोव्यामध्ये किंवा ईशान्य भारतात वगैरे अशा प्रकारच्या विकास प्रकल्पांनाच विरोध केला जायचा. या भीतीपोटी कारण विकास प्रकल्प झाले तर गोव्यामध्ये ख्रिस्ती लोकसंख्या कमी होईल, ईशान्य भारतातही तीच, म्हणून ते विकास प्रकल्पांनाच विरोध करायचे. कोकणातही थोडासा विरोध व्हायचा, पण हा महामुंबई भागात विकास प्रकल्पांना कोणाचाही विरोध नाही आहे. त्याबाबत सगळ्यांचं एकमत आहे, कारण लाखो कोटी रुपयाची टेंडर निघत आहेत, सगळ्यांचा फायदा आहे. पण इथे जर मराठी माणसाला सेटल करण्याचे, वसवण्याचे प्रयत्न झाले नाहीत तर ही जी आंदोलन आत्ता चालू आहेत ती म्हणजे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असा हा प्रकार असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.